आता माझ्या मावस बहिणीचं लग्न आहे, मग काय मेहंदी हळदी हे सगळे प्रोग्राम राहणारच. आणि त्यात विषय असा आहे की मेहंदीच्या कार्यक्रमाला फोटोग्राफर बोलवलंच नाही, त्याच्यामुळे सगळी फोटोग्राफी मलाच करावी लागेल. आणि फोटोग्राफी कोणच्या मोबाईल मध्ये, डायरेक्ट आयफोन, ते पण रुपा मावशीत. आता मला वाटलं का आयफोनची आपण क्वालिटी पाहू, आयफोनची क्वालिटी पाहिली म्हणलं नको, आपला अँड्रॉइडच बरा आहे. वैष्णवीने नीनू अक्काला डान्स करायला आणलं, पण काय नीनू अक्का डान्सच करे ना भाऊ. कम ऑन नीनू अक्का, यू कॅन डू दिस, डान्स इट, डान्स इट. अरे काय खायला काय तुम्ही नुसते. असा डान्स मी पण नाही केला, मग समजू नका असं मी पण खायलाचे का काय. आहा, एकच नंबर डान्स आहे तुमचा. आहा, वा 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 वा. अरे आजच्या दिवस गाणं लागत का नाही तुमच्याकडून. शेवट दिदीन त्यांनी पण लय भयानक डान्स केला, क्वालिटी. आणि हळदी दिवशी पण आपल्याला लय भयानक कामं दिले होते. काय नाही, आम्हाला म्हणले संपत बाबाजी तर जा आणि तेवढा आपलं कडीपत्ता घेऊन या. आणि कडीपत्ता कशाला, आपल्या हळदीमध्ये नाही का जेवण राहतं ना, मग त्यासाठी कडीपत्ता. आणि मा एवढं नशीब कोणी असं का बरं, भावाच बहिणीचा आपल्या बांधाला बांधी, म्हणजे लग्नाला जायला आपलं पेट्रोल पण नाही नाचणार. झालाय हळदीचा कार्यक्रम सुरू, दाजीला हळद लावायला सुरुवात केली यांनी. या अशा स्टाईल मध्ये पण डान्स करावा लागतो, मला माहितीच नव्हतं राव. आणली तो देऊळून, मग अख्ख्या गावात आवाज गेला पाहिजे बरं का. अरे एवढ्या थंडीची दाजीला आंघोळ घालून राहिले का तुम्ही. राजू काका म्हणले मेन कॅरेक्टर मी पण आलो पाहिजे बरं का ब्लॉग मध्ये. मग राजू काकांना ब्लॉग मध्ये घेऊन टाकलं. दीदीचा हळदी लावायचं सोडून दिलं, डान्सच चालू आता. मी पण डान्स करायला उतरलो, पण मला काय डान्स येत नव्हता, मी तर काहीतरी आपलं करत होतो. ते म्हणतात ना अतिशाना त्याचा बैल रिकामा, तसंच झालं इथं. बाकी आपली सगळ्यात छोटी मावशी बर का, आणि हे नाही का आपल्या मधल्या मावशीचं लेकरू. अरे हळद माझ्यावाली नाही, तुम्ही मला काय एवढी हळद लावून राहिली. मी जेव्हा काही पण नाचत होतो ना, तेव्हा राजू काकांनी लांबून व्हिडिओ काढला. बरं झालं तेवढंच ब्लॉग मध्ये टाकायला. आणि एवढंच येतं भाऊ आम्हाला, बाकी काही नाही. फॉलो करा आम्हाला.